नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपणासाठी फक्त 2 दिवस आहेत काही जिल्ह्यामध्ये. 2 दिवसात आपल्या शेतातील कामे करून घ्या 28 आणि 29 मार्चला. कारण शेतकरी मित्रांनो, 30 मार्चपासून परत जोरदार पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस सध्या तरी 3 दिवस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 28 तारखेला देखील मुंबई किनारपट्टी तसेच मराठवाडा, विदर्भ याच्यामध्ये लो प्रेशरचा प्रभाव जाणवत आहे. 104 ते 1004 ते 1008 का पास्कल इतका दाब तयार झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात 30 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 29 तारखेला देखील नाशिकच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे फक्त 29 तारखेला. परंतु 30 तारखेपासून तरी 28-29ला वातावरण ढगाळ राहील तरी शेतकरी मित्र आणि काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा 28 आणि 29 तारखेला पाऊस पडू शकतो. पण पडण्याचा असा नाही. परंतु 30 तारखेपासून पाऊस हा फिक्स दाखवलेला आहे शेतकरी मित्र. तरी आपल्या शेतातील काही कामे असतील ती 30 तारखेच्या आतच करून घ्या. कारण 30 तारखेपासून मुंबई किनारपट्टी, सातारा या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबार, सुरत, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, अमरावती तसेच इकडं पाहिलं असता नागपूर, खंडवा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिलं असता लातूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 30 तारखेला 4च्या टायमाला राहण्याची दाट शक्यता आहे आणि 30 तारखेला तसेच लातूर भागामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहील. तसेच अहिल्यानगरला देखील हा पाऊस राहणार आहे आणि मालेगाव, नाशिक, नंदुरबार या भागामध्ये नंदुरबारला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मालेगावला देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इकडं पाहिलं असता रिसोड, अकोला या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच नागपूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच गोंदिया, भंडारा या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहून नॉर्मल पाऊस पडू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 31 तारखेला देखील विदर्भ साईडला ढगाळ वातावरण आणि गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ 4च्या टायमाला पाहिला असता अलिबाग, अकोला, अमरावतीचे काही भाग, तसेच जळगावचा काही भाग, संभाजीनगरचा वरील भाग या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि अहिल्यानगर, पुणे, सातारा या भागामध्ये पाऊस पडू शकतो. तसेच सोलापूर, बीड, लातूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस वादळी वाऱ्यासह 31 तारखेला राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 1 एप्रिलला 1 एप्रिल हा पाऊस परत काही जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे. 1 एप्रिलला हा पाऊस बीड, तसेच पुसद, परभणी, अकोला, अमरावती, अहमदाबाद या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण पडू शकतो. तसेच बीडला देखील हा पाऊस 1 एप्रिलला पडण्याची दाट शक्यता आहे. सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच सातारा, रत्नागिरी, दापोली, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस हा राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी आपण हा 1 एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज सांगितला आहे आणि 2 एप्रिल देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. पण हा पुढील अपडेट आल्यानंतर, ताजी अपडेट आल्यानंतर आपण सांगू. अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.